नमस्कार मंडळी. माइंड स्टेशन या आपल्या लाडक्या चॅनल मध्ये मी मंजिरी कारेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आता माइंड स्टेशन म्हटलं की ओघाओघाने थांबणं हे आलंच. आपण सगळेजण अनेक स्टेशनवर थांबत असतो. दादर, माटुंगा, बोरिवली, दहिसर, चिंचवड, पिंपरी आणि किती. पण कधीतरी आपण आपल्या लाडक्या आणि हक्काच्या माइंड स्टेशनवर थांबले आहोत का हो? कधीतरी त्या मनाला थांबून तुम्ही विचारलंय का की काय रे बाबा मना, नेमकं तुला काय हवंय? आनंदाचा चहा हवाय की समाधानाचा वडापाव? नाही ना. कारण आपण आपल्या लाडक्या मनाला खूप ग्रँटेड घेतलंय. आणि म्हणूनच माइंड स्टेशन ही कल्पना माझ्या मनात आली. आता माइंड स्टेशन म्हणजे काय आणि आपण या उपक्रमात नेमकं काय करणार आहोत याबद्दल थोडीशी माहिती देते. माइंड स्टेशन मध्ये आपण मनाचे निरनिराळे कंगोरे तपासणार आहोत. आपल्या भावनांचा आपल्या मनाशी आणि बुद्धीशी किंवा मेंदूशी कसा संबंध आहे आणि नेमका त्यांचा त्याच्यावर काय परिणाम होतोय हे पाहणार आहोत. आपल्या किंवा आपल्या घरातल्यांच्या मुलांच्या काही वर्तनात्मक समस्या असतील, बिहेवियर प्रॉब्लेम असतील तर त्याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. आजकालच्या मुलांना भरपूर ताण आहे, अभ्यासाचे ताण आहेत, त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. तर अभ्यासाच्या समस्या आणि त्यातून कसे मार्ग काढायचे, कसं ताणमुक्त यश मिळवायचं आहे हे आपण पाहणार आहोत. त्याच्याशिवाय पॉझिटिव्ह सायकोलॉजी, स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत. थोडक्यात काय, आपलं आयुष्य आनंदी यशस्वी कसं करायचं तेही ताणमुक्त पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. जसजसे व्हिडिओ येतील तशी माइंड स्टेशनची व्याप्ती तुम्हाला कळेलच. पण एक मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की हे माइंड स्टेशन चॅनल अतिशय सकस चॅनल असणार आहे. तेव्हा लगेचच सबस्क्राईब करून ठेवा हा. आता थोडक्यात मी माझी माहिती देते. मी मंजिरी कारेकर, मुंबई येथे राहते. माझं शिक्षण, मी मास्टर्स इन मराठी आहे, मास्टर्स इन सायकोलॉजी आहे, मास्टर्स इन एज्युकेशन आहे. ह्युमन रिसोर्स या सब्जेक्ट मध्ये मी माझं MBA पूर्ण केलेलं आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट या फील्ड मध्ये काम करत असताना कॉर्पोरेट ऑफिस मध्ये मी माझी 10 वर्ष काढली. त्यानंतर मी शिक्षण क्षेत्रात वळले, BEd आणि MEd पूर्ण केलं आणि अजूनही मी एज्युकेशन फील्ड मध्ये आहे. मुलांना मी सायकोलॉजी आणि सोशियोलॉजी हे विषय शिकवत असते. त्याचबरोबर मुलांना येणारे अनेक प्रॉब्लेम, त्यांच्या अभ्यासाविषयीचे प्रॉब्लेम, त्यांच्या वर्तनाविषयीचे प्रॉब्लेम, या सगळ्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी मुलं आणि पालकांना मी काउन्सिलिंग करत असते. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, लाईफ स्किल्स, पॉझिटिव्ह सायकोलॉजी, डाव्या मेंदूचा आणि उजव्या मेंदूचा दोन्हींचा समतोल करून यश कसं मिळवायचं, अशा अनेक गोष्टींबद्दल मी मोटिवेशनल स्पीकिंग करत असते. मी EFT प्रॅक्टिशनर आहे, सप्तचक्र हिलर आहे. हे सगळं मी करत असतेच, पण माझी खरी ओळख आणि आवडती ओळख ते म्हणजे मी एक गृहिणी आहे, होम मेकर आहे. पण मी स्मार्ट होम मेकर आहे. कारण माझ्या घरातल्यांबरोबर मी माझ्या प्रगतीचा आणि माझ्या आनंदाचा सुद्धा तेवढाच विचार करते. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं ना की आपण सगळ्यांचा विचार करतो, सगळ्यांच्या सुखाचा, समाधानाचा विचार करत असतो, त्यांच्या प्रगतीचा विचार करतो. आणि हे सगळं करताना आपण आपल्या मनाचा, आपल्याला काय हवंय याचा विचारच करत नाही. म्हणूनच माइंड स्टेशन ही कल्पना माझ्या मनात आली. आता आपण आपल्या मनाचा सुद्धा विचार करायला हवा असं वाटू लागलं. बऱ्याचदा आपण आजूबाजूला पाहतो, आपले मित्रमंडळी, नातेवाईक बरेच पुढे निघून गेलेले असतात आणि आपण मात्र जैसे थेच राहिलेलो असतो. सगळ्यांना बघून असं वाटतं की शी, देवबाप्पाने मला काही स्किलच दिलेलं नाही वाटतं. स्किल देताना देवबाप्पा माझं नाव बरोबर विसरला असणार. पण असं नसतं. सगळ्यांना देवबाप्पाने टॅलेंट देऊनच पाठवलेलं आहे. पण आपल्यातली ही कस्तुरी आपण शोधायला विसरतो. आपण ती शोधत नाही एवढंच. त्या पार्श्वभूमीवर मी एक छोटीशी कविता तुम्हाला ऐकवणार आहे. माझीच कविता आहे. कदाचित ही कविता तुम्हाला एक नवीन उमेद देऊन जाईल. नक्की ऐका. कस्तुरी. सगळे सगळे सोयरे फक्त यशाचेच, अपयशाला कोणी वाली नाही. इतरांची ओझी वाहताना माझी मी उरले नाही. अपेक्षा ठेवली मग फक्त स्वतःकडून, तेव्हा मात्र हरणं झालं नाही. जिंकण्याची इतकी सवय झाली की हरण्याची आता भीती उरलीच नाही. लाटाही तेव्हा झाल्या शांत, समुद्रही मग फार खवळला नाही. माझ्यातली कस्तुरी जेव्हा सापडली मला, झेप घ्यायला मग आकाशही पुरलं नाही. झेप घ्यायला मग आकाशही पुरलं नाही. बस मित्रांनो, आपल्याला आपल्यातली हीच कस्तुरी शोधायची आहे आणि याच प्रवासासाठी आपण एकत्र प्रवास करणार आहोत.
ओळख तर झालेली आहे. चला प्रवासही एकत्र करूया. अनेक व्हिडिओ घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत हरिओम.